तर नमस्कार मंडळी, सुस्वागतम। आज होतो गुढीपाडवा आणि आपले हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात मस्तपैकी स्वामींच्या दर्शनानं करूया म्हणून मी आणि माझी बहीण दिव्या म्हणजेच आमचा बाय आम्ही दोघं जण निघालो विरार वेस्ट मधील श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये। आणि मित्रांनो, थोड्याच वेळात आम्ही मठात येऊन पोहोचलो। मठात येऊन बघतो तर काय भाविकांची खूप गर्दी होती, कारण का आज गुढीपाडवा आणि गुरुवार ह्यो एकाच दिवशी इल्लेलो म्हणा। आणि आज गुढीपाडवा होतो म्हणून लोकांनी बरेच नवीन वस्तू खरेदी केलेली आणि स्वामींच्या मठात आणून त्यांनी त्याची पूजा केल्यानी। आणि आम्ही हॉटेल लाईनीत उभे होतो आणि ह्या बाबल्याचा काय वेगळाच चाललेला आणि कॅमेरा समोर येतात सगळं शेंबुट्या दादाच्या कुर्त्याक पुसून मोकळं झालो। आणि आमची लाईन पण हळूहळू पुढे सरकाक लागली आणि येताना घराकडसून स्वामींच्या चरणी अर्पण करूक चाप्याचा एक फूल पण घेऊन इल्लेलं आहे। आणि फायनली लाईन संपली आणि आम्ही दर्शनासाठी स्वामींच्या एकदम समोर येऊन उभे राहिलो। घराकडसून आणलेला फुले दादाच्या हातात दिले आणि त्यांनी पण लगेच त्या स्वामींच्या चरणी अर्पण केल्यान। स्वामींची ही सुंदर मूर्ती बघून मंत्र एकदम प्रसन्नच झाला। तुम्ही पण दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहू विसरा नको। मग बाय आणि मी बाहेर गेलो आणि बाजूकच असणारा श्री औदुंबराचा पण आम्ही दर्शन घेतला। आणि आज मठात प्रसाद म्हणून मस्तपैकी जिलेबी होती। मस्तपैकी प्रसाद वगैरे खाल्लो आणि आम्ही निघालो परत घरात जाऊ। पण घराकडे जाता जाता बाईक एक ऑफिसचा काम आठवला म्हणून आम्ही बाईच्या ऑफिसमध्ये गेलो विरार स्टेशनला। तवसर म्हटलं वाज काहीतरी थंड पिऊया म्हणून मी आज झिरो शुगर ड्रिंक घेतलंय। घराकडे गेले तर काका खाटीवर बसलेले आणि काकी कपड्यांची घडी घरी होती आणि बाजारात माशांचे वाटे लावतात तसे सगळ्यांच्या कपड्यांचे वाटे लावलेले। आणि आमच्या बिल्डिंगमध्ये पण सगळ्यांनी गुढीपाडवा एकदम जोरात साजरा केलेल्यानी। मग दुपारी जेवण वगैरे बरोबर संध्याकाळी 5:45 वाजता येऊन बसलो विरार स्टेशनला। गाडी लावले पार्किंगमध्ये, पार्किंगची स्लिप घेतलंय आणि डायरेक्ट ट्रेनमध्ये येऊन बसलोय। आणि ट्रेन सुटक टाईम होतो म्हणून खर्चापोते शायनिंग मारून घेतलंय आणि फायनली ट्रेन सुटली आणि माझं मालाडला जाऊचा प्रवास सुरू झालो। मग थोडा वेळात गाडी बोरिवली घेऊन पोचली आणि हे काका चिक्की विकू गाडीत चढले। मग मी पण एक 10 वाला छोट्या चिक्कीचा पाकिट घेतलंय आणि संध्याकाळी 7 वाजताच्या आसपास मी येऊन पोचले मालाड स्टेशनला। आणि मालाड स्टेशनवरून आपापड्यात जाऊ रिक्षेक लाईन नाही असं होतच नाही, रिक्षेक तर मरणाची लाईन होती। तवसर म्हटला उरलेली चिक्की खाऊन घेऊया आणि फायनली मग रिक्षा पण गावली। आणि आज मालाडला यायचं कारण असा की आज गुढीपाडव्यानिमित्त आमच्या नाडणकर बुवांका भजन होता। मग मी डायरेक्ट येऊन पोचले भजनाच्या जागेवरती आणि मंडळीने आमच्या सगळ्या सामान वगैरे आणून ठेवल्यानी आणि भजन होता श्री सत्यनारायणाच्या महापूजेचा। मग बुवांनी मस्तपैकी भजनाक सुरुवात केल्यानी आणि भजनाच्या शेवटला वारकरी घेऊन बुवांनी तर माहोलच केल्यानी। आणि थोड्या वेळानंतर भजन संपलं, प्रसादी घेतले, रिक्षा पकडल्या आणि येऊन पोचल्या मालाड स्टेशनला। आणि संध्याकाळचे 7 वाजता किंवा रात्रीचे 12 विरार ट्रेनची गर्दी तशीच असता, अजिबात भूतूत जाऊ गावना नाही हो। मग फायनली ट्रेनमधून विरारला उतरलंय, गाडी घेतली आणि घराची वाट धरलंय। गेले गेले हातपाय धुले आणि मस्तपैकी पहिले जेवक बसले। जेवणात मस्तपैकी श्रीखंड आणि पुरीचं बेत होतो। जेवले आणि गेले झोपाक। तर मित्रांनो, असं होतं आजचा आपला दिवस। आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, सदैव काळजी।